UPSC CSAT 2025 मधील हा प्रश्न आहे. P, Q आणि R या 3 संख्यांची सरासरी K आहे. P ची किंमत सरासरीपेक्षा जितकी जास्त आहे तितकीच Q ची किंमत सरासरीपेक्षा कमी आहे. तर R ची किंमत किती? 4 पर्याय आहेत. K वजा 1, K अधिक 1, K छेद 2 असे 4 पर्याय आहेत. थोडंसं वेगळं गणित दिसलं की लगेच घाबरून जायचं नाही. नीट शांतपणे विचार करायचा की P, Q आणि R या 3 संख्यांची सरासरी K आहे. आता पहा, आपल्याला कमीत कमी एवढं माहिती आहे का नाही, सरासरी आपण कशी काढतो? त्या सर्वांची बेरीज करतो आणि त्याला 3 ने भागतो. 3 ने म्हणजे 3 संख्या असल्यामुळं. 4 संख्या असल्या 4 ने, 5 असल्या 5 ने. सरासरी K आहे. K म्हणजे काय नाही. K म्हणजे 10, 12, 15, 20 जसा आकडा असतो ना, तसंच K. म्हणजे तिथं K लिहिलाय म्हणून काय घाबरायचं नाही. K म्हणजे काय? जसं आपलं म्हटलं P, Q आणि R या 3 संख्यांची सरासरी 20 आहे. मग आपल्याला काय त्याचं वाटत नाही, की 20 म्हणजे आपल्याला लगेच कळतं. P अधिक Q अधिक R भागिले 3, 20, 20 त्रिक 60 आलं, तिघांची बेरीज 60 आली. पण K असल्यावर घाबरायचं नाही. तसं करायचं सगळं. फक्त तिथे अंकाच्या ऐवजी अक्षर मांडलंय. त्यामुळे घाबरून जायचं नाही. पहा नीट हा. बघा P, Q आणि R यांची सरासरी K आहे. सरासरी K आहे की नाही? मग आपल्याला माहिती आहे सरासरी आपण कशी काढतो? तिघांची बेरीज करायची, 3 ने भागायचं, म्हणजे असं मांडायचं. P अधिक Q अधिक R भागिले 3 बरोबर K. 3 भागिले तिकडे कसा होणार? गुणिले होणार. म्हणजे P अधिक Q अधिक R याचं उत्तर काय आलं? 3K आलं. 3 भागिले गुणिले केला. त्यांच्यात अट काय बघा बरे. P ची किंमत सरासरीपेक्षा जितकी जास्त आहे, जितकी जास्त म्हणजे 4 ने, 5 ने, 10 ने, 20 ने काय असेल तेवढी जास्त आहे, तितकीच Q ची किंमत सरासरीपेक्षा कमी आहे. मग आपण असं म्हणू की P ची किंमत सरासरीपेक्षा X ने जास्त आहे. कितीने? X ने जास्त आहे असे मानू. काय मानायचं? किंमत ही X ने जास्त आहे. P ची किंमत सरासरीपेक्षा X ने जास्त आहे असे मानू. म्हणून P बरोबर सरासरीपेक्षा X ने जास्त. पहा नीट. P ची किंमत सरासरी किती आहे? K आहे. K पेक्षा जास्त X ने जास्त म्हणजे K अधिक X आलं. म्हणून Q ची किंमत काय बघा बरे. सरासरीपेक्षा तेवढीच कमी आहे, म्हणजे K वजा X होणार. P ची किंमत आली K अधिक X, Q ची किंमत आली K वजा X, त्याने आपल्या R ची किंमत विचारली. आता काय करायचं? या समीकरणात ह्या किमती भरून टाकायच्या. कोणत्या? P अधिक Q अधिक R बरोबर 3K. म्हणून P ची किंमत काय आहे? K अधिक X अधिक Q ची किंमत काय आहे? K वजा X अधिक R बरोबर 3K. म्हणून कंस सोडवला. K अधिक X अधिक K वजा X अधिक R बरोबर 3K. इथे X अधिक X वजा निघून गेले. X तच निघून गेला. मग काय राहिलं? 2K अधिक R बरोबर 3K. म्हणून R बरोबर 3K वजा 2K. म्हणून R ची किंमत काय आली? K आली. म्हणजे R ची किंमत K आली. पर्याय पहिलाच बरोबर आला. K म्हणजे पहिलं उत्तर आलं बरोबर. A हा पर्याय बरोबर आला. त्याचे उत्तर काय? K. पहा, म्हणजे याच्यामध्ये एवढं असं भिण्याजोगं काहीच नव्हतं. सरळ होतं. तिघांची सरासरी K आहे. सरासरी म्हणजे काय? या तिघांची बेरीज करायची, त्याला 3 ने भागायचं, K उत्तर आलं. 3 भागिले गुणिले केला, हे आलं समीकरण. परत काय म्हणले? P ची किंमत सरासरीपेक्षा जितकी जास्त आहे तितकीच Q ची किंमत सरासरीपेक्षा कमी आहे.
म्हणजे जर p ची किंमत k अधिक x, q ची किंमत काय आली की k वजा x. जेवढी जास्त आहे तेवढी ती कमी आहे. परत समीकरणामध्ये किमती भरल्या आणि r ची किंमत काढली. ह्याच्यामध्ये असं वेगळं असं काहीच नव्हतं. थोडं फक्त दिसायला जरा वेगळं होतं. ओके. उत्तर काय आलं? k हे उत्तर आलं.